नमस्कार. आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या आज करणार आहोत. त्यासाठी एका वाटीच्या प्रमाणात या कापण्या केलेल्या आहेत. तुम्ही फुलपात्र, पातेलं कोणतंही प्रमाण घ्या. एक वाटी गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून गॅसवर गूळ वितळण्यासाठी ठेवूयात. गूळ फक्त विरघळून घ्यायचा, पाक किंवा पाणी उकळून घ्यायचे नाही, म्हणजे कापण्या बिघडणार नाहीत. कडक चिवट होणार नाहीत. काही मिनिटातच गूळ पूर्ण विरघळला आहे. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊन देऊ. त्याच वाटीनं इथे 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा सुंठ आणि विलायची पावडर घालूयात. 1 चमचा बडीशेप बारीक केलेली, चवीपुरते मीठ. गोडाच्या पदार्थात मीठ घातले की आणखीन चव वाढते. त्यामध्ये घालूया 2 चमचे हरभरा डाळीचे पीठ आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धा चमचा सोडा घातला की कापण्या छान होतात. त्यावर टाकूया 2 चमचे तेल. इथे रिफाइंड साधं रोजचं वापरतो ते तेल घातलेलं आहे. थंड केलेलं मिश्रण गाळून घेऊ. गुळात असणारी घाण निघून जाईल. तीन वाट्या पीठ घेतले. थोडंसं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. पीठ थोडंसं पातळ वाटतंय. त्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घट्ट मळून घेऊ. पीठ मळून घेतल्यानंतर त्यामधून एक गोळा लाटण्यासाठी काढून घेऊ. कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात. जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. त्यावर खसखस टाकू. थोडंसं लाटून घेऊ म्हणजे खसखस चिटकून बसेल. कापण्या बिघडत नाही या पद्धतीने केल्या तर. त्याच्या कडा कापून घेऊ म्हणजे कापण्या एकसारख्या दिसतील. तुम्हीही करा. कशा झाल्यात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आषाढ महिन्यात आमच्याकडे कापण्या आणि कुंडगुळे करतात. कुंडगुळ्यांचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तुमच्याकडे काय करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तयार कापण्या बाजूला काढून घेऊ. तेल तापते तोपर्यंत दुसऱ्या कापण्याही करून घेऊ. तयार आहेत आपल्या कापण्या. तळून घेऊ. तेल तापले का ते बघू. फुल गॅसवर कापण्या तळून घेऊ. नंतर
मध्यम गॅसवर चांगल्या लालसर तळून घेऊ. तळलेल्या कापण्या काढून घेऊ. याच पद्धतीने राहिलेल्या कापण्या तळून घेऊ. योग्य प्रमाण असलं की कापण्या छान होतात, बिघडत नाही, महिनाभर टिकतात. तुम्हीही करा. कशा झाल्यात त्या मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.